हॅलो मिस्टर सिद्धू. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज ना एक महत्वाचं काम करणार आहे मी. बरेच दिवस झाले ते काम करायचं असं म्हणत होतो पण झालेलं नाहीये कामाच्या गडबडीमध्ये. काय आहे ना, घरामध्ये ना बऱ्याच गोष्टी आहेत, वस्तू आहेत ज्या की भंगारमध्ये आपल्याला काढायच्या आहेत. याच्या आधी ना एक बिझनेस चालू केला होता मी आणि ते काही कारणास्तव बंद करायला लागलं. आणि त्यामधल्या तेव्हा जे वस्तू राहिल्या होत्या ना, अजून काही आहेत आणि ह्याच्या आधी मी OLX वरती वगैरे त्या सेकंड हँड मध्ये विकून टाकलेले आहेत. आणि आता बरेचसे आहेत अजून वस्तू आणि त्या काढून आता भंगारमध्ये आपल्याला विकायचे आहेत. आणि किती वस्तू निघतात, काय निघतात आपल्याला बघायला लागल. भरपूर सारं मटेरियल म्हणजे घरामध्ये असं गबाळ झाल्यासारखं झालेलं आहे सगळं. आणि त्यानंतर ना भंगारमध्ये विकून ना किती पैसे आपल्याला भेटतात ते पण बघूया, बरोबर की नाही. जास्त काही नाही भेटणार पण जेवढे भेटतील तेवढे. पण या सगळ्या वस्तू काढायच्या आधी ना आपण नाश्ता करून घेऊया. चला तर बघूया आज स्पेशल काय बनलेलं आहे आपल्या घरी नाश्त्याला. एकदा जर तुम्ही उपमा खाऊन घेतलात ना, एकदा सकाळी खाल्लं की दुपारपर्यंत भूक नावाची काय गरजच नाही. तर त्यामुळे आम्ही त्याला ना कॉन्क्रीट म्हणतो. तर नंतर ना भूकच नाही लागत. तर आजचा स्पेशल आपला रव्याचा उपमा म्हणजे कॉन्क्रीट. तर हा बघा मित्रांनो आपला उपमा म्हणजे कॉन्क्रीट. एकदम मऊदार असा झालेला आहे बघा. आणि त्याचबरोबर कच्चा मँगो बाईट विथ उपमा आहे की नाही, जबरदस्त कॉम्बिनेशन. चला एकदा खाऊन बघूया आता कसं झालेलं आहे. आणि उपम्यामध्ये ना थोडंसं तेल जर तुम्ही जास्तीचं वापरलात ना, जास्त म्हणजे खूप पण नाही वापरायचं, थोडंसं जास्त वापरायचं. त्यामुळे उपमा थोडासा मऊ पडतो आणि मऊदार असा बनतो. गरम आहे पण मऊदार आहे. मस्त झालेलं आहे, मस्त. तुम्ही पण खाली कमेंट करून सांगा आज स्पेशल नाश्त्यासाठी तुमच्या घरात काय बनवलंय ते. ओके, मस्त. हे घे रे तुझा कच्चा मँगो, उपम्याबरोबर दिलाय मला. तर आता इथं बनतोय आपला चहा. आणि आता चहामध्ये ना चहाचा मसाला टाकलेला आहे. हा जो मसाला आहे ना, याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल ना तर आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड केलेली आहे. याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनल वरती ना ओकाळ्याची रेसिपी अपलोड केली होती. त्यामध्ये हा चहाचा मसाला बनवलाय. एकदम मस्त लागतो, एकदम टेस्टी लागतो. तुम्हाला सर्दी खोकला वगैरे झाला असेल ना तर हा चहा एकदा पिऊन बघा. मसाला चहा एकदम मस्त लागतो, एकदम टेस्टी लागतो. आणि त्याचबरोबर तुमचा जो घसा वगैरे आहे ना, नाक वगैरे एकदम मोकळं करून टाकतं. एवढा भारी बनतो. जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल ना तर डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करून देतो लिंक, तिकडे जावा बघा. आणि तुम्ही पण तुमच्या घरी ना एकदम घरगुती पद्धतीने चहाचा मसाला एकदा नक्की तयार करा. तर हा बघा सगळा गबाळ आहे इथं. म्हणजे हे सगळं नाहीये, इथं धान्याची पोती वगैरे आहेत. इकडं बॅरेल आहे. या बॅरेल मध्ये पण बऱ्याचशा वस्तू आहेत. ओके, आणि या बॉक्स मध्ये पण बऱ्याचशा वस्तू आहेत, त्या आपल्याला काढायच्या आहेत. बिझनेस साठी म्हणून काही वस्तू घेतल्या होत्या पण काही कारणास्तव ते बिझनेस मला बंद करावं लागलं. आणि त्यानंतर ना त्या वस्तू तशाच पडून आहेत अजून. त्यामधल्या काही विकलेत, काही अजून आहेत. तो कशाचा बिझनेस होता, काय होता, हे सगळं डिटेल मी नंतर ना कधीतरी व्लॉग बनवून नक्की तुमच्या बरोबर शेअर करेन. बघ त्यामध्ये काय काय. हे मच्छरदाणी आहे ना, हे नाही विकायचं ना. नाही नाही ते यूज होते. आधी त्यातलं काढून घेऊया काय काय आहे. आणि त्यानंतर ना बाकी ते बॅरल मधलं काढूया. अरे ते ठेव, कशाला काढायला लागलायस. चिकट टेप आहे, हे कुणी घेल असं नाही वाटत मला. कचऱ्यातच टाकावं लागणार याला, नाहीतर मग कुणाला तरी शेजारी पाजाऱ्यांना द्यायला होईल. एक 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 दोन दोन तीन तीन. ते ना बॉक्स चिटकवण्यासाठी आणलं होतं तेव्हा, तर ते काही जास्त यूज नाही झालेले, बल्क मध्ये आणले होते. आणि हीट गन आहेत, हीट गन. यामध्ये ना हे बघा असे ग्लू स्टिक भेटतात, हे यामध्ये टाकायचे, हे असे घालायचे. आणि इथून हीट हे आतमध्ये ना हीट होतं, इथं गरम होतं आणि जे ग्लू असतं ना ते बाहेर पडतं. हे असं दाबायचं. ते बॉक्स वगैरे चिटकावायला वगैरे यूज होते, त्याच्यासाठी आणले होते. हे 2 गन आणले होते. हे आता कोणी घेईल असं नाही मला वाटत.
आणि OLX वरती पण टाकलं होतं, कोणी घेतलं नाही याला. हे सेव्ह करायचे मशीन आहेत असे, म्हणजे फरसाण्याचा बिझनेस पण केला होता आपण. यामध्ये पीठ टाकायचं, इथं जाळी असती आणि वरून असं हे फिरवायचं आणि खाली सेव पाडायचे. वेगवेगळ्या सेवच्या या जाळ्या असतात इथं. हे आता लोखंड म्हणूनच आपल्याला विकावं लागेल भंगारवाल्याला. हे पण कोणी घेत नाही. आणि त्याचबरोबर हे आहे बॉक्सला जी स्ट्रीप असते ना, हे बघा असली, बघितलं असाल तुम्ही कधी. ही स्ट्रीप असते बॉक्सला वरून अशी बांधलेली असते, ती सील करण्यासाठी हे मशीन आहे. म्हणजे ते लोखंडाचं एक हे येतं, याला क्लिप येते, ती क्लिप दाबून लॉक करायचं. आणि ही जी स्ट्रीप आहे ना, ही टाईट करण्यासाठी ना हे मशीन आहे. हे बघा, काही टी शर्ट तेव्हा मी प्रिंट करून घेतले होते. हे बघा, तुमच्या लक्षात आलेलं असेल की बिझनेस कुठला चालू केला होता. इन्स्टंट रेडी मिक्सचे टी शर्ट आहेत आणि त्याचे प्रोडक्ट होते. यामध्ये तुम्हाला इथं सुजी हलवा इन्स्टंट मध्ये, गाजर हलवा, मूग दाल हलवा आणि सेवई हलवा, असे 4 प्रोडक्ट तेव्हा काढले होते मी आणि त्याचा बिझनेस चालू केला होता. आणि त्याच्यासाठी हे जे टी शर्ट आहेत ना, मुंबईवरून मी प्रिंट करून आणले होते. असे वेगवेगळे टी शर्ट आहेत, मीडियम, लार्ज आणि स्मॉल मध्ये वगैरे अशा साइजेस मध्ये. आणि एक टी शर्ट ऑलमोस्ट मला 120 का 130 रुपयाला पडला होता. हे पण कुठेतरी आपल्याला ना आपले अनाथ आश्रम वगैरे असतं ना, तिथं पोरांना, अनाथ लोक, त्यांना जर दिलं ना तर एकदम भारी होऊन जाईल. नॉर्मली आपण कुठेतरी टाकून देण्यापेक्षा ना त्यांना जर दिलं तर एकदम मस्त, हो की नाही? असं मी तरी विचार केलेला आहे. बघू आता. कधी कधी आमच्या गल्लीमध्ये ना ती अनाथ आश्रमची गाडी येते, त्यांना हे टी शर्ट मी देऊन टाकतो. तर अशा प्रकारे आपलं जे सामान होतं ना ते सगळं काढून घेतलेलं आहे. या ड्रम मध्ये ना सगळे लोखंडी वस्तू ठेवून घेतलेले आहेत आणि जो कचरा होता सगळा प्लास्टिकचा किंवा जे टाकायच्या वस्तू आहेत ना त्या पोत्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. आणि खाली इकडे ना, आणि जे टी शर्ट होते ना ते या बॉक्स मध्ये पॅक करून ठेवलेले आहेत, जे आपण नंतर ना अनाथ आश्रमाची गाडी जर आली ना त्यांना देऊन टाकू, म्हणजे त्यांना तरी उपयोगी पडतील. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळं सामान जे आहे ना काढून व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे. आणि नंतर ना जेव्हा भंगारवाला येईल ना तेव्हा एक एक वस्तू आपण काढून त्यांना देऊन टाकू. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किती रुपये त्याचे जमतात ते आपण बघून घेऊ, आणि ते पण तुम्हाला मी नंतर ना सांगून देईन. आणि हे जे आहे ना लोखंडी एक कढई आहे आणि ते पण पूर्ण गंजलेलं आहे. खूप वर्ष झाले ना, आता 3 ते 4 वर्ष झालेत, त्यामुळे पूर्ण गंजलेलं आहे. ते पण भंगारमध्येच आपल्याला टाकून द्यावं लागणार आहे. आणि हे पण मी OLX वरती टाकला होता. अजून एक दुसरी ह्याच्यापेक्षा मोठी कढई होती, ती OLX वरती निघून गेली, म्हणजे विकलं गेलं ते, पण ही नाही विकली गेली. तर खाली जो आहे ना हा गॅस आहे बघा, हा पण पूर्ण गंजलेला आहे ऑलमोस्ट. याला पण आपण भंगारमध्ये विकून टाकूया. तर आता मित्रांनो वाजलेत 6:30. थोडस बाहेर आम्ही जातोय, म्हणजे मित्राच्या घरी जातोय. थोडीशी तिकडं पार्टी असणार आहे आणि प्लस गप्पा गोष्टी वगैरे बरंच काही असणार आहे. तर मस्तपैकी एन्जॉय करू आणि परत येऊ. तर प्रीतम इथं बसलाय रेडी होऊन. कुठं जायचं रे? अद्विकच्या घरी. कशाला? असंच. आणि बाकीचे मंडळी अजून तयार होत आहेत. कुठं जायचंय? फ्रेंड कडे. ओके, कशाला? भेटायला. ओके, चला जाऊया. चल. संध्याकाळचे 6:30 वाजले, पण थंडी बेकार चालू झालेली आणि त्यात जॅकेट वगैरे वरती काहीच घातलेलं नाहीये मी. पलीकडच्या साईडला नदी असल्यामुळे ना पाण्यामुळे जास्त थंडी. तर मित्रांनो, हे आहे आपलं कृष्णा चौकामधलं खाऊ गल्ली. इथं भरपूर सारे खायला भेटतं तुम्हाला. पिझ्झा, बर्गर, बिर्याणी, रोल, असं बरेच पदार्थ तुम्हाला यात इथं खायला भेटतात. 2011च्या दरम्यान ना इथं कोणी येत नव्हतं या रस्त्याला, पण आता एवढी गर्दी झाली ना, नवी सांगवीमध्ये कुठंच गर्दी नसती एवढी. आणि सॅटर्डे संडे तर विचारूच नका, तुफान गर्दी असते या गल्लीत. आणि ही आजची गल्ली जी आहे ना फक्त खाद्यपदार्थांनी भरलेली आहे. हे आला आपला कृष्णा चौक. रस्ता माहिती आहे ना तुला? रस्ता माहिती आहे ना? मग जा.